तर नमस्कार मैत्रिणींनो. तर पहा, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी इथं चहा ठेवून घेत आहे. तर चहा ठेवून घेते तोपर्यंत तिकडे शिवांशी पण झोपलेली होती. मग दुपारी आम्ही सगळे झोपलो होतो पहा, पण शिवांशी झोपली म्हटलं तोपर्यंत मग मी उठले आणि बाहेर काही कपडे काढले वाळलेले आणि काही राहिलेले होते पहा. पण मी म्हणलं तोपर्यंत चहा ठेवून घेऊ. तर पहा, मी इथं ना चहा ठेवून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं चहामध्ये आलं थोडंसं कुटून टाकलं तर सगळ्यांनाच म्हणजे खोकला यायला लागलेला आहे पहा. काय माहिती काय झालं आहे, म्हणजे सर्दी वगैरे काही नाही, पण अचानकच खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे सगळ्यांनाच. तर आज माझा हा पहिला मिनी ब्लॉग आहे. तर आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून सबस्क्राईब केलं आणि तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर पहा, जिथं आपला चहा उकळलेला आहे तोपर्यंत मी इथून बाहेरून राहिलेले कपडे पण काढून आणले होते आणि चहा उकळोपर्यंत म्हणलं तोपर्यंत मी कपड्यांच्या घड्या घालून घेते. आता कपडे पण ऊन पडायला लागले तर कपडे पण चांगले वाळत आहेत पहा. सकाळी जर धुवून 1-2 तासामध्ये एकदम पूर्ण चांगले सुकून जातात. पहा, शिवांशी झोपलेली इथं वरती फॅन चालू आहे पहा. आता गरमी पण सुरू झालेली आहे. ती उठली ना तर ती काहीच करून देत नाही. ती झोपली ना तोपर्यंतच काम करावं लागतं. म्हणजे ती जशी म्हणजे तिला थोडंसं कळायला लागलं तेव्हा आम्ही इकडं आलेलो इथं. तर मग इथं कोणी खेळायला नाही आहे ना, तर मग ती आणि मी आणि दीदी शाळेत जाती, तर मग ती फक्त माझ्या मागच असते पहा. तर इथं गाड्या घालून घेतलेल्या तर मी देते इथं या आपल्या कपाटामध्ये ठेवून. तर पहा, असे कपाट येतं सरकारी क्वार्टरला. दीदी गेलेली ट्युशनला, तर तोपर्यंत ती पण येईन, तोपर्यंत मी चहा आणते पण ठेवलेला आहे. तर पाहते मी आता चहा उकळाय का आपला. तर पहा, आपला इथं चहा पण उकळायला आहे. तर मी घेते ओतून आता चहा. तर चहा प्यायला मी एकटीचे पहा आता सध्या. शिवांशी झोपलेली आहे, ती तर काही चहा काही पित नाही, ती दूध पिते आणि दीदी थोडाफार घेते. तर ती ट्युशनला गेली तर ती आल्यावरती घेईल, म्हणजे येईलच ती आता 10-15 मिनटामध्ये. तर इकडं मी शेजारी गॅसवरती ठेवलेलं आहे दूध तापायला आणि म्हणलं थोडंसं असं भूक लागल्यासारखी झाली तर मी 2 टोस्ट घेतले. तर चला चहा